हॅलो, आज आपण बनवणार आहे कांद्याची पात. तर मी घेतली साधारण 2 जुडी कांद्याची पात, अर्धा वाटी मसुराची डाळ. तर मी बनवणार आहे मसुराच्या डाळीत कांद्याची भाजी, इझी वेमध्ये आणि फटाफट. आपण आता तेल गरम करायला तापत ठेवलेले 1-2 मिनिटं झालेलेच आहे. या टाइमात आपण टाकू लसूण. लसूण टाकले, लसूण आपले लाल झालेले आहेत थोडे. आपण या स्टेजवर टाकू कांदे. तर बोलूया मंडळी की आता चाललाय मुलांचे अभ्यास, एक्झाम्स. आता जे पडणार आहेत वेकेशन्सने तर बापरे धुमाकूळ गाजवणार आहेत पुढे वेकेशन्समध्ये. होप सो की एक्झाम सगळ्यांची प्रॉपर जात असते, सगळ्यांच्या मुलांचे प्रॉपर जात असतील. तर आपण ही साधी सोपी रेसिपी बनवणार आहे, फक्त म्हणजे कांदा, लसूण, टमाटे आणि काही मसाले टाकून आपण बनवणार आहे कांद्याची पात. मी मोस्टली मसुराची डाळ टाकूनच बनवते. तुम्हाला जर स्किप करायची असेल मसुराची डाळ तर तुम्ही त्याच्यात मुगाची डाळी टाकून बनवू शकता. एक कांदे लाल झाले की आपण मग टाकू टमाटे. तर बघू शकता आपण कांदे आपले एक झाले, थोडे खरपूसच आपल्याला करायला लागणार. एक लाल झाले की मी याच्यात टाकणार आहे टमाटे. मोस्ट ऑफ ऑल भाजी एक रस्सेवाली नाही की म्हणजे ग्रेव्ही नाही करणार आहे, एक नॉर्मल मी सुक्कच ठेवणार आहे भाजी. मी या स्टेजवर टाकते नेहमी मीठ. मीठ टाकल्यावर जसं थोडं त्याचं मॉइश्चर टमाट्याचं मॉइश्चर झालं. या टायमात आपण टाकणार आहे आता लाल पावडर. लाल पावडर ॲज युअर टेस्ट आणि तिखट प्रमाणे तुम्ही टाकू शकता. हळद, धने पावडर, चांगलं मिक्स देणार. जसं मिक्स झालं एकदम लालसर तेल सुटतं लगेच मसाल्याला आपल्या. आणि या स्टेजवर आपण टाकणार आहे कांद्याची पात.
कांद्याच्या पातेत ऑलरेडी आपलं असते पाणी. तर आपण मसुराची डाळ नंतर जेव्हा धुवून टाकणार आहे त्यात, तेव्हा ते आपल्याला त्या भाजीत जे पाणी सुटणार आहे त्याच्यानेच ते शिजणार. स्टर करून घेऊया. आता हे स्टर थोडंसं केलं की मग मसुराची डाळ आपण, तुम्ही बघू शकता इथे मी घातलेली भिजत, त्याला आपण घेणं प्रॉपर घेऊन टाकू याच्यात मसुराची डाळ. मी घेतली आहे अर्धी वाटी डाळ. ज्या प्रमाणे म्हणजे एक अंदाजे जसं तुम्ही जर एक जोडी वाढवणार आहेत तर प्रॉपर पूर्ण 1 वाटी मसुराची डाळ घ्यावी लागेल, लहानशी बघून. मी ही 1 वाटीमधली अर्धा वाटी घेतली छोटी मापासाठी. आता आपण याला एक प्रॉपर मिक्स करू. तुम्हाला एक सांगेन थोड्या वेळाने की ही भाजी म्हणजे प्रॉपर आपली आता शिजेल, त्याच्यानंतर आपल्याला कशी दिसणार आहे. एक थोडंसं शिजल्यावर एक साईडला लागलेली सगळी डाळ आपण मध्ये घेऊया. सगळी डाळ असते मध्ये मध्ये घेतलंय. गॅस आपण करणार आहे स्लो. गॅस आपण करू स्लो गॅसवर याला आपण बघू शकता. एक 10 मिनिटं मी ब्रेक घेतला. ब्रेक नंतर तुम्ही बघू शकता जी भाजी आपली आहे कांद्याची पात त्याच पाण्यात शिजलेली आहे. मी याच्यात वरून काहीच पाणी घातलेलं नाही आहे. तर ही आहे आपली कांद्याच्या पातची रेसिपी. एवढंच तुम्ही ठेवून याला गॅस बंद करू शकता. आपली भाजी शिजलेली आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.